मात्र आपण तो धारावी देवीचा डोंगर बघतोय आणि धारावी देवीचं एक प्रशस्त मंदिर उभं राहतंय मित्रांनो आणि त्या मंदिरासाठी निश्चितच अनेकविध परिसरातून देणगी येत आहेत. मात्र तरी सुद्धा विश्वस्त मंडळातर्फे आम्हाला ही विनंती करण्यात आली आहे की ही साथ घाला आपल्या एकूणच आगरी कोळी क्रीडा मंडळाला आणि निश्चितच भगवान पाटील यांना ते निवेदन देण्यात आलंय विश्वस्तांकडून आणि काल रमेश पाटील साहेब इथे होते. त्यांनी देखील सांगितलं की निश्चितच समालोचनाच्या माध्यमातून ही बाब तू त्यांच्या लक्षात आणून दे. ती बाब मी नक्कीच त्यांच्या लक्षात आणून देतोय. चला मॅच ऑन करूया. सेमीफायनल मॅच 4 ओव्हरची मॅच. घड्याळाकडे लक्ष देऊया. वाजलेत बरोबर 5. त्यामुळे 5च्या डोक्याला सेमीफायनल आणि 6च्या डोक्याला फायनल करायची का. वेळ सुरू झाले लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा स्टार खेळाडू घननीला कारभारी या माणसाचा ऑराच वेगळा आहे. पंचांचा इशारा येतोय. सेमीफायनल नंबर 2 मुर्दा वर्सेस एक्सर बी. स्वर्गीय गोविंद हिराजी पाटील 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा आयोजक RK क्रीडा मंडळ. चला मॅच स्टार्ट झाली आहे आणि टायमर सुद्धा ऑन झालाय. पहिला चेंडू जितू यांच्यासाठी. हा चेंडू जितू अगोदर शफल झाले. कारभारीने अँगल बदलला आणि हा वाईट बॉल. अमंतर धावेने सुरुवात होतीये. मुर्दा संघाला इथे नक्कीच धावा मोठ्या बनवाव्या लागतील. त्यांच्याकडे गोलंदाज आहेत नो डाऊट. स्वातिश भोईर फॉर्मामध्ये आहे. कुंदन पाटील फॉर्मामध्ये आहे आणि निश्चितच लाला माची सुद्धा फॉर्मामध्ये आहे. त्यामुळे निश्चितच इथे 40 ते 45 धावा देखील इफेक्टिव्ह ठरू शकतील. साईड चेंज केलंय. गुड बॉल. इथे हाफ हार्टेड स्ट्रोक आहे. कदाचित एक वेगळी झाडू मारले नक्कीच विकेटवर. ती म्हणजे जितू यांनी. जितू एक क्लास खेळाडू आहेत. जबरदस्त गिअर्स आहेत त्यांच्याकडे आणि ज्यावेळेला ते प्रॅक्टिसला जातात वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळेला आपले सगळे गिअर्स ते नक्कीच परिधान करून जातात. हाय क्लास खेळाडू आहेत. यावेळेला जागा बनवली होती मात्र चेंडू बॉडीवर लागतोय. ही धाव मिळणार नाहीये. चेंडू निर्धाव. पहिली धाव अवांतर. त्यानंतर चेंडू आले 2 डॉट. मुर्द्याचे देखील बरेच प्रेक्षक आम्हाला दिसत आहेत. त्यांचंही करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. मात्र जत्रा आज कोणत्या गावामध्ये जत्रा असेल. विजयाची जत्रा कोणाच्या गावामध्ये. राहिला जत्रा येवासह. आज गणेश नाट्य मंडळातर्फे एक डाव बटाचा या नाटकाचा प्रयोग देखील आहे. या राहिला कारभारी. ओ यावेळेला इनरेज आहे का. मात्र गणनीला कारभारीने अगोदरच डिसिजन केलंय. पंचांचं डिसिजन काही असेल ते असेल मात्र कारभारीने सांगितलं बाबा आउट नाही. हा चेंडू डॉट येतोय. 3 चेंडू डॉट. आणि एक गोष्ट या मालिकेत बघितली आहे. मुर्दा संघाची बॅटिंग जर बघितली तर थोडीशी कमजोर ठरली आहे. पण गोलंदाजांनी जिंकून दिलेत मॅचेस मुर्दा टीमला. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. पहिला चेंडू अवंतर. त्यानंतर 4 चेंडू ओळीने डॉट. जितू पाटील ओपनिंग साठी आलेत मात्र अपेक्षित कामगिरी नाहीये. दबाव आहे का हा मुर्दा गावाचा. शॉर्ट डिलिव्हरी पुन्हा एकदा मिस केलंय. खराब कामगिरी. मी जितू पाटील यांना इतकं हतबल कधीच पाहिलं नव्हतं. आज क्रुशल मॅच मध्ये ते इतके हतबल काय. बॅटने आली धाव. थँक्यू व्हेरी मच अंपायर. पहिली धाव येते बॅटने. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 2. मात्र त्यासाठी 5 चेंडू खर्च झालेत. स्ट्राईक रेट किती इम्पॉर्टंट आहे लिमिटेड ओव्हरच्या मॅच मध्ये. काल सनरायझर्स हैदराबाद वर्सेस पंजाब किंग्स मॅच तुम्ही पाहिली असेल. यावेळेला हा फटका योग्य नाहीये. एकच धाव मिळेल. वेल बोल्ड घननीला कारभारी. अफलातून कामगिरी. आणि बघा चीरअप काय पद्धतीने करतायत. पहिल्या षटकात धावा फक्त 3. त्यामुळे हा सामना कदाचित टीम मुर्दासाठी 3 षटकांचा राहिलाय. मात्र त्यांचं लक अजूनही मैदानाच्या बाहेर आहेत. संदीप मोहन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. जयेश भोईर त्या बाजूला आहेत. आणि 3 षटकार जर आले तर 1000 रुपये येतील. फोन आलाय. आणि नो डाऊट मीरा संघ थांबलाय याचं कारण पेनकर पडा आहे आम्हाला माहिती आहे.
अगदी भावकीचे संबंध आहेत, अगदी घराला घर चिकटलंय. मात्र बघूया या षटकामध्ये मुर्दा संघाला क्लिक व्हावंच लागेल की आम्ही देखील सेमी फायनल मध्ये आहोत. कारण इथून खुणावते ते म्हणजे स्पर्धेचं विजेतेपद. चांगला चेंडू होता, बॅकफुटर येऊन खेळले, चेंडूला ऑन साइडला टर्न केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी गेलेत, रॉंग एंडला थ्रो दिलाय. या 2 धावा कंप्लीट होताना दिसतील. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. हारकेचं हे मैदान जबरदस्त मैदान, 1947 पासूनचा इतिहास. मोठं मंडळ आहे, अगदी मोठं मंडळ आहे. वेल बोल्ड फ्लाईटचा चांगला वापर. मात्र इथे या दोन्ही बॅटरला अजूनपर्यंत सूर गवसला नाहीये. तिथे मैदानाच्या बाहेर अगदी हाताला घाम फुटला असेल बॅटरला की कधी एकदा मी मैदानाच्या आतमध्ये जातोय. लाला माची रेडी आहे, दुसऱ्या बाजूला राजेश अनंत पाटील सुद्धा रेडी असतील. मात्र या मॅच मध्ये अजूनपर्यंत धावा नाहीत आणि टेन्शन सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. फुलटॉस डिलिव्हरी, हा चेंडू अगदी मागवा मुर्द्यावरून. षटकार. इथे फलंदाजाने षटकार ठोकलाय. मात्र इथे आपण बघतोय चेंडू संपलेत आय थिंक 9, त्यामुळे रिटायरमेंट घेतली आहे ती म्हणजे जितू यांनी. आज खराब कामगिरी राहिली जितू यांची. काल त्यांच्यासाठी किती आनंदाचा दिवस होता, मात्र आज थोडीशी कामगिरी खराब आहे. एनिवे हा बॅट पॅच असतो, नो डाऊट. अजून प्रॅक्टिस करा आणि मैदानाच्या आतमध्ये लवकर या चांगल्या पद्धतीने. याच सदिच्छा असतील आमच्या. धावसंख्या झाली 11. या षटकाराने संघाच्या धावसंख्येला थोडासा वेग येताना दिसतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन माद्रे, अजून एक जबरदस्त बॅटर आहे मुर्दा टीमसाठी. मात्र ही मॅच पुढे न्यावीच लागेल टीम मुर्द्याला. फुलटा डिलिव्हरी आहे, ऑन साइडला टर्न केलाय. किती धावा इथे मिळतील, मोठा फटका येऊ शकला असता. मात्र बॅट खाली ठेवलंय, ती म्हणजे बॅटर अजितनं. या 2 धावा. नितेश संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मगाशी काय षटकार अडवला होता तो नितेशनं अफलातून. धावसंख्या 13. एक्सर बी संघ प्रयत्नशील आहे, त्यांनाही जिंकायचे आहे. आतापर्यंतच्या एकूणच या 23 स्पर्धांच्या मालिकेत अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळाल्या एक्सर बी ची, आणि खास करून एक्सर ए ची स्पर्धा त्यांनी गाजवली होती. नेक्स्ट बॉल गणेश थोडासा वेळ घेतोय आपला. इथे मात्र अजित थोडासा क्लिक झालाय. एक षटकार आणि त्यानंतर एक 2चा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. हा देखील फुल टॉस होता, मात्र हा चेंडूला फक्त ग्लाइड केलाय फायनल रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय. या 2 धावा कंप्लीट. धावा येणं गरजेचं आहे टीम मुर्दा संघासाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त धावा होत्या त्या 3, आणि या षटकात आतापर्यंत जर बघितलं तर 12 धावा आलेत. म्हणजे चांगल्या पद्धतीने पुढे सरकतायत टीम मुर्दा. नो डाऊट गणनीला कारवाडी यांनी दमनमध्ये काय परफॉर्मन्स केला होता आणि तिथून क्लिक झाली होती टीम एक्सर बी. नेक्स्ट बॉल गणेश, फ्लाइट दिलाय. ओ हो, रंगवन होता. या चेंडूने कमाल केली आज गणेशच्या. अफलातून चेंडू होता, अगदी फसवा चेंडू ठरला अजित साठी. टप्पा पडल्यानंतर असं वाटलं होतं अजितला की बाहेर निघेल, मात्र चेंडूने वळण घेतलंय आत. हा रॉंग वन, आणि एकूणच या चेंडूवर आले फक्त आणि फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या 16. षटकामागे 8 धाव आहेत. चांगली सरासरी अजूनही म्हणेन मी. मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये अजून जर मुर्द्या गावाचा एकूणच कॅलिबरचा विचार केला तर तब्बल 24 धावा येणं गरजेचं आहे. जर 24 धावा आल्या तर या मॅचची रंगत काहीतरी वेगळी असेल. लेट्स सी, पाहूया. प्रेक्षकांच्या नजरा मात्र एकूणच या मॅचवर असणार आहेत. अनेक मातब्बर प्रेक्षक आम्हाला लाभले आहेत, ज्यांनी आज सकाळपासून ठाण मांडलाय या अफलातून मैदानावर. क्या बात आहे पेनकर पडा. मला वाटतं अजूनही कॉल चालू आहेत का गावात? येत आहेत माणसं, येत आहेत. आज पेनकर पडा संघाची पालखीच आहे. मला का असं वाटतंय भगवान पाटील?
कारण पेंडकरपाडा म्हटलं तर देवभूमी असंही आपण म्हणू शकतो. भरपूर मंदिरं आहेत त्यांच्या गावामध्ये. मात्र मुर्दा गाव कोण विसरेल. मुर्दा गावात किती मंदिरे आहेत. अफलातून बालाजी मंदिर आहे, काही गावदेवीचं मंदिर आहे, श्रीराम मंदिर आहे, त्याच्यानंतर निश्चितच 2 साई मंदिरं आहेत, हनुमानाचं पीठ आहे, शक्तीपीठ आहे आणि कापरादेव मंदिर देखील आहेत. अफलातून मंदिरांचं गाव हे आमचं मुर्दा गाव. आणि मुर्दा गावची वेस बामण देवाचं मंदिर देखील ते देखील विसरून चालणार नाही. मात्र चला गोलंदाजी मार्कवर येतोय नंदू पाटील, जर्सी नंबर 13. अजितचा फटका दमदार फटका आहे. चेंडू उडणार आहे, पुढे यायला पाहिजे होतं गणेशनं. मिळतात 4 धावा, उपयुक्त 4 धावा. काय इशारा आहे पंचांचा. या 4 धावाने संघाची धाव संख्या वाढून होते, ती म्हणजे 20. थँक्यू डीजे. 20 धावा पूर्ण झाल्यात. मुर्दा संघ पुढे सरकतोय. यावेळेला टायमिंग बघा, अफलातून टायमिंग आहे. अजून एक चौकार येतोय आणि जसं मी मंदिरांची नावं घेतली काहीतरी संचारलंय, एक ऊर्जा संचारलंय असं म्हणावं लागेल. आणि अफलातून कामगिरी ती अजितची. आणि मागच्याच बाजू द्या. आणि मागच्याच काही दिवसापूर्वी मुर्द्या गावामध्ये जो पारायण सोहळा झाला, अफलातून झाला. बरेच व्हिडिओ आम्ही पाहिलेत आणि त्याची ॲडव्हर्टिजमेंट देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावर करण्यात आली होती आणि मनापासून कौतुक आहे मुर्द्या गावाचं. मात्र या सामन्यात अजित दमदार कामगिरी करतोय. आतापर्यंत जर बघितलं तर 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तो आपल्या संघाला पुढे नेतोय. इथे मात्र अजितला रोखावं लागेल टीम एकसर बीला. यावेळेला एज लागली आहे. चेंडू जर बघितला तर स्लीप इन पोझिशन मध्ये आलाय. थर्ड मॅनला एकच धाव इथे मिळते. नाव नयन मात्रे ऑन स्ट्राईक. नयनकडे मोठे फटके आहेत, नो डाऊट. नयनकडे ताकद आहे, नो डाऊट. मात्र या पर्टिक्युलर एकूणच मॅच मध्ये ती ताकद दाखवावी लागेल. क्या बात आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक येताना दिसत आहेत, त्यांचंही करूया स्वागत. नेक्स्ट बॉल फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला फटका आहे. धावा किती मिळतील हा प्रश्न आहे. गणेशनं थोडस चेंडू पकडताना वेगळी पद्धत केली आहे. अजून वेगवान पद्धतीने जाऊ शकला असता. मात्र हे 40+ मास्टरचं क्रिकेट आहे. चांगलं क्रिकेट दिसलंय, ही एक गोष्ट नक्कीच म्हणावी लागेल. या एकूणच स्पर्धेतली अनेक मातब्बर संघ पराभूत झाले आणि त्यानंतर हे 3 संघ आपल्याला दिसत आहेत. पेंडकरपाडा, एक्सरबी आणि टीम जय धारावी मुर्दा. मात्र खेळपट्टीची करामत नक्कीच म्हणावी लागेल. अजून देखील पिच बघा, काय अगदी काच आहे, काच. हो, यावेळेला हा फटका हवेत खेळलेत. तो रीच होणार का सीमारेषेच्या बाहेर. येस व्हॉट अ शॉट. शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू अक्षरशः फेकून दिलाय. षटकार नयन मात्रेच्या बॅट मधून. धाव संख्या 33 झाले मित्रांनो. पहिल्या षटकात फक्त 3 धावा करणारा संघ अगदी आपण बघतोय 11 चेंडूत त्यांनी 30 धावा कुठलेत. हे क्रिकेट आहे. अगदी क्रिकेट किती वेगानं बदलतं, रंग बदलतं हे आपण देखील पाहिलंय. या स्पर्धेत अशा बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्यात. पहिल्या षटकात फक्त 3 धावा, नंतरच्या आता 11 चेंडू मध्ये आले तब्बल 30 धावा. धावसंख्या झाले 33 टीम जय धारावी मुर्द्याची. आणि आम्ही अंदाज वर्तवला होता की 40-45च्या घरात धावसंख्या असली तर मजा येईल या मॅचला. मात्र इथून पुढे अजून धावा किती. चला जास्त वेळ जातोय, प्लीज लक्षात घाला. कारण प्रत्येक गोष्टीला एक कक्ष आहे, एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेत राहूनच तुम्हाला काम करावं लागेल. नयन मात्र क्लिक होतोय. ओव्हर पिच केलाय. गुड बॉल. काय पेस होता या चेंडू मागे. सुपर. डीबीएनचा काटा वाकलाय. 145 का
स्पीड चांगला होता, अतिशय चांगला चेंडू होता. षटक संपतंय तिथे, ते म्हणजे तिसरं. संघाची धावसंख्या झाली 33. सरासरी जर बघितलं तर 11ची आहे, चांगली सरासरी. कारण मुर्दा संघाची जी स्ट्रेंथ आहे ती म्हणजे त्यांची गोलंदाजी. आणि आज काय कामगिरी राहिले कुंदनची, काय कामगिरी राहिले ती म्हणजे स्वातिश भोईर गुरुची, आणि काय कामगिरी राहिले ती म्हणजे एकूणच लाला माचीची. त्यामुळे या धावसंख्येवर ते नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. मात्र अजून एक षटक शिल्लक आहे, नितेश केणीचे एक षटक शिल्लक आहे. त्यामुळे या षटकात अजून 10 ते 15 धावा जर आल्या तर या मॅचला मजा येणार आहे. हे आत्ताच लिहून घ्या मित्रांनो. जर तुम्ही या मॅचची तिकीट्स काढली नसतील तर टेन्शन नाही, फुकट आहे सगळं. बघा, एका बाजूला IPL देखील सुरू आहे, एका बाजूला सुप्रीमो सुरू आहे. मात्र आगरी कोळी क्रिकेटची मजाच न्यारी आहे. ओ, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूना अगदी यशच्या उडवलेत, बेल्स उडवली आहेत. अफलातून चेंडू टप्पा पडल्यानंतर आत वळलाय आणि बॅट नंतर जाते ती म्हणजे एकूणच अजितची. मात्र चांगली खेळी. थँक्यू. वेल प्लेड अजित. 11 चेंडू 23 धावा केल्या आपल्या संघासाठी. वेल प्लेड अजित, चांगली कामगिरी. नवीन बॅटर स्वतः कर्णधार लाला माझी. इसको लगा डाला तो लाईफ जिंगा लाला असं म्हटलं जातं, आणि तीच टॅगलाईन आपण वापरूया लालासाठी. नितेश केणी वर्सेस लाला. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन पाहूया हे कॉन्टेस्ट. ते 30 धावा. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे नितेश केणीच्या. सी द कॉन्टेस्ट. भरपूर दूरवर टाकलेला चेंडू, मित्र. इथे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. नयनने देखील षटका टोकला, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे या गोष्टी मॅटर करतात, लक्षात घ्या. स्लोअर वन होता, अगदी पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी होती. जवळजवळ हा चेंडू वाईटच्या लाईनवर होता. मात्र निश्चितच विश्वास दाखवलाय स्वतःवर. यावेळेला हा चेंडू डाऊन द लेग आहे का? पंच बाजूला झालेत, वाईटचा इशारा. आणि पंचांनी सांगितलं की एवढा मोठा वाईट होता. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 33 वरून पुढे सरकते, 34 वर जाऊन पोहोचली आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. येणार का महत्वपूर्ण फटके टीम मुर्दासाठी, तर येणार का विकेट टीम XRV साठी? हा चेंडू आपण बघतोय, रिटर्न किचच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी दाखवलाय. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. थोडस जास्त बाहेरून आत आणण्याचा प्रयत्न आहे नितेशचा. त्याचा अँगल वेगळा आहे. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट गोलंदाजी आहे. मात्र निश्चितच आपण बघतोय टप्पा जर बघितला तर त्याचा रिटर्न क्रीजच्या बाहेर आहे. नेक्स्ट बॉल नितीश. हा चेंडू बाहेर जाणार आहे. ही लॉली होती लालासाठी. आणि या षटकारानं संघाच्या धावसंख्येने हनुमान उडी घेतले. 41 धावा. जपत किनारा शीड सोडणे ना मंजूर. आणि कदाचित याच उक्तीला पुढे ठेवून लाला मात्र आपली कामगिरी करताना दिसतोय आपल्या टीम साठी. ओ गुड शॉट. यावेळेला मात्र हा चेंडू रीच होणार का? व्हॉट अ शॉट. अगदी पायामधला चेंडूला काय जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलंय. गुड शॉट लाला माझी. कॅप्टन चांगली कामगिरी करतोय.
थँक्यू डीजे. बघा आत्मविश्वास काय असावा हे दाखवलेलं आलं ना. मगाशी त्यांनी सिंगल घेतला नाही, मात्र त्यानंतर मारलेले हे फटके अगदी तुमच्या स्मरणात राहतील. हा एक कॉन्फिडन्स. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचे मानकरी ठरतील लाला माझी. आणि जयेश भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे कमॉन लाला हीच गोष्ट मी म्हणेल. संदीप मोहन पाटील यांच्या वतीनं 500 रुपये असतील अजून एक षटकार मारला तर. नेक्स्ट बॉल टू लाला. हो हा चेंडू फटका खेळण्याचाच होता, मात्र मिस केलाय. एनिवे मात्र धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. सेमीफायनल मॅच म्हणजे जी धावसंख्या ॲज अ प्रेक्षक म्हणून आम्ही अपेक्षित करत होतो ती धावसंख्या झाली आहे. मात्र तो आकडा 50चा तो चमत्कारिक आकडा गाठणार का मुर्दा टीम? हो येतो ना इदा. या गोष्टी आगरी कोळी क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहतो. शेवटचा चेंडू निदेश केडी टू लाला माची. चांगला फटका. इथे एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसेल का? नयन मात्रे पोहोचलेत. या 2 धावा कंप्लीट म्हणजे धावसंख्या झाली ती म्हणजे 49 आणि 50 धावा या विजयासाठी असतील. चांगलं टार्गेट सेट झालंय. मॅच पाहायला विसरू नका मित्रांनो. अप्रतिम सेमीफायनलची मॅच सुरू आहे. एन्जॉय करा ही मॅच. आम्ही असे गेलो आणि लगेच आलो. ऐका जबरदस्त म्युझिक. बायाना कवरे भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 चला एक विशेष सूचना आहे. टीम मीरा राजा घरत पाटील थोडं थांबवतोय. इथं आपल्या जगदीश घरत यांच्या मुलीच्या पत्रिका आलेल्या आहेत. मुर्दा मास्टर, मीरा मास्टर्स ज्या ज्या संघाच्या पत्रिका आहेत त्या त्यांनी घेऊन जायचं आहे. लक्षात घ्या, त्यांनी सगळ्यांसाठी त्या पत्रिका लग्नाच्या ठेवलेल्या आहेत. त्या त्यांनी सर्वांनी मुर्दा मास्टर, मीरा मास्टर सगळ्या आपल्या पत्रिका घेऊन जायच्या आहेत. मीरा मास्टरचे खेळाडू आणि राजा घरत जुनी जेवणाचं काउंटर सुरू आहे. नाही जेवणाचं काउंटर सुरू आहे. तुम्ही जा तर खरी तिथे, जातच नाही आणि इशारे करताय. क्या बात आहे, क्या बात आहे. मात्र पेणकरवाडा टीम तुमचा राजू शिंदे कुठे आहे? तुमचा आला नाही तो अजून. चला विजयासाठी लक्ष आहे ते एक्झॅक्टली 50 धावांचं. टीम मुर्दा आपल्याला पाहायला मिळते. अफलातून परफॉर्मन्स राहिलाय आणि निश्चितच या 50 धावा आता कशा पूर्ण करायच्या या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. ते म्हणजे एक्सर बी टीमला. त्यांचा देखील परफॉर्मन्स या एकूण टुर्नामेंटमध्ये अफलातून राहिलाय. त्यामुळे या मॅचला एक वेगळी नजाकत असेल याबद्दल शंका नाहीये. पात्रा एकूणच DBN लाईव्हवर ही स्पर्धा आणि एकूणच प्रत्यक्षात या एकूणच मैदानावर RK क्रीडांगणावर स्वर्गीय गोविंदराजी पाटील 40+ मास्टर चषक स्पर्धा RK क्रीडा मंडळाचा एक जबरदस्त उपक्रम आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेअंतर्गत होत असलेली 23-24 स्पर्धांच्या मालिकातली ही 19वी स्पर्धा. अनेक मातब्बर चांगले परफॉर्मन्स पाहायला मिळाले. अनेक चांगले संघ पराभूत झाले.
किमया केली या विकेटनं. चांगले चांगले गोलंदाजीचे परफॉर्मन्स देखील आपण पाहिलेत, मात्र बॅटिंग देखील बहारदार पाहिले या मैदानावर. हे मैदान खास आहे आणि त्यामुळेच इथे खेळण्याची मजा काही औरच आहे. इथे येणारा प्रत्येक प्रेक्षक देखील अगदी आपलं कामं टाकून वेगळ्या वेगळ्या ठिकाणून इथे येतो आणि एन्जॉय करतो. त्याला पूर्ण कल्पना आहे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम्स आहेत, मात्र ते देखील असताना आम्ही विसरतोय. येस, पंचांना काय सांगायचंय? चला बॅटर या मैदानाच्या आतमध्ये. 24 मिनिटामध्ये 4 ओव्हर झाल्या, इनिंग ब्रेक सुद्धा झाले. चला विनंती करतोय या मैदानाच्या आतमध्ये बॅटर. मात्र मुर्दा टीम बघा अतिशय शिस्तबद्ध संघ ठरलाय, जे सांगितलंय ते डिलिव्हर केलंय. थँक्यू टीम मुर्दा. हॅलो, संकेत पाटील, प्रकाश ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपये आणि माझ्याकडून 1,000 रुपये. एक सरबी संघ फायनलमध्ये गेला तर. इथं संदीप पाटील यांनी सांगितलं की माझ्याकडून 5,000 रुपये. मुर्दा संघ फायनलमध्ये गेला तर बघा होऊ दे इथे खर्च, जाते कोणच्या खर्च नाही. या सगळ्या गोष्टी होणारच होत्या आणि निश्चितच कौतुक आहे संदीप मोहन पाटील साहेबांचं देखील. कारण मुर्दा टीम ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करते त्यांना बांधून ठेवलंय आणि मुर्दा टीमचे स्वतः सदस्य आहेत ते, त्यामुळे ते थांबलेत म्हणून फायनलला गेलेत. हा पायगुण आहे. हॅलो, संकेत पाटील, तिथे अख्खा भोईर परिवार उभा आहे आणि त्यांचं मंडळ ते तिकडे उभं आहे. तुम्ही दमणला त्यांची धमाल बघायला पाहिजे होती नक्कीच. क्या बात आहे, क्या बात गोपेश्वर, आहे. अमोल, एन्जॉय करा अरुण मित्रांनो. भोईर, गोपेश्वर भोईर, प्रसन्न म्हात्रे. मात्र चला अनेक पारितोषिक मिळणारच आहेत. मात्र ही मॅच आपण एन्जॉय करूया. 50 धावा विजयासाठी. दमण पासून सपोर्ट चालू आहे, तो अजूनपर्यंत चालू ठेवलाय. सपोर्ट सुटतच नाहीये. पंचांचा इशारा आलाय पहिल्या षटकासाठी. नयन मात्रे आणि स्ट्राईक केडला बॅटर आहे ते म्हणजे शशी. ओ प्ले डाऊन झाले. चेंडू बॅट वरून गेलाय अगदी यष्ट्यांवर. पहिल्या चेंडूवर विकेट. मुर्दा संघासाठी विजयाची नांदी. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचं क्रिकेटर बहरतेच. मात्र सांगताना आनंद आहे की आगरी कोळी युवा चषकाचं देखील रोपटं अतिशय चांगल्या रीतीने आता बहरत चाललंय. आतापर्यंत जर बघितलं 7 स्पर्धा पूर्ण झालेत, अनेक काही स्पर्धा बाकी आहेत. 9 संघ जोडलेले आहेत आणि 9 संघ जोडलेले आहेत. अजून रांगेमध्ये भरपूर संघ येत आहेत या एकूणच संघटनेचा भाग होण्यासाठी. अजूनपर्यंत समिती गठन झालं नाही, मात्र लवकरच ते काम होणार आहे. सांगताना आनंद आहे. युवा चषकामध्ये देखील अप्रतिम कामगिरी सुरू आहे. ओ यावेळेला मात्र ही वॉर्निंग आहे आणि मला वाटतं गणनेला कारभारींनी प्रत्येक वेळेला काहीतरी केलंय, प्रत्येक मॅच मध्ये काहीतरी केलंय. ही सफाळा एक्सरसाइज आहे. एंटरटेनर नंबर 1 यावेळेला हा फटका. वा काय फटका आहे. षटकार, अफलातून षटकार. थँक्यू. अगदी हा फटका म्हणजे आम्ही रेडी आहोत. ही धावसंख्या चेस करण्यासाठी आम्ही रेडी आहोत हे दाखवणारा षटकार होता. तो म्हणजे अरुणच्या बॅट मधून. काय अफलातून फटका होता. पाहिलं, स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. थोडंसं वर पिच केले, चेंडूच्या लाईन मध्ये आले आणि निश्चितच हा दमदार फटका दाखवलाय. काव कॉर्नर रिजन मधून बाहेर षटकार. लेग ब्रेक डिलिव्हरी ती समोर खेळलाय. चांगला फटका आहे, अफलातून फटका आहे. चेंडू उचलेपर्यंत या 2 धावा. कॉल करा मित्रांनो, कॉल करा प्लीज. या 2 धावा. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. षटका मागे जर गती बघितली
तर निश्चितच आपण बघतोय 12 धावा प्रति षटका मागे आहेत, 12.5 आपण पकडूया. आणि असं असताना त्या धावसंख्येचा पाठलाग देखील त्याच गतीने व्हायला पाहिजे. अजूनही 42 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 8. मुर्दा की एकसरबी पेनकर पाडा संघ वाट बघतोय. मात्र पेनकर पाडा संघाचे प्लान काहीतरी वेगळे आहेत. आणि मी सकाळपासून बघतोय, आज सकाळपासून बघतोय मनोज पाटील तर सकाळपासून आलाय. मला वाटतं काल तो घरी गेला पण नसेल. काय बॅटिंग केली होती मनोजनं अफलातून. चला जास्त वेळ घेत आहे, लवकर क्षेत्ररक्षण सजवा, जास्त वेळ नकोय. वेळेकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. ही सेमी फायनल आहे, त्यानंतर चांगल्या सूर्यप्रकाशात फायनल देखील पाहिजे आम्हाला. ओ गुड शॉट, हाफ ऑलीवर हा महत्वपूर्ण षटकार. व्हॉट अ बॅटिंग बाय अरुण. या मालिकेत एक गोष्ट आम्ही पाहिलंय की बऱ्याचदा चांगल्या संघांनी चांगल्या खेळाडूंचा अभ्यास केलाय, मात्र काही ऑफबीट पेपर देखील येतात. तो हा पेपर आहे. अरुण नावाचा ऑफबीट पेपर आलाय, त्या पेपरचं उत्तर द्यावं लागेल मुर्दा टीमला. नवीन बॉल घेतलाय काका. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो प्लीज. चेंडू चेक केले जात आहेत. 10x क्वालिटीचे बॉल आहेत, सगळे चेंडू चांगले असतात. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला हा चेंडू आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर जी लाईन आहे ती खराब आहे. वाईडचा इशारा, आउटसाइड ऑफ स्टंप उभे राहिले होते आणि तिथून चेंडूला बाहेर काढले जरूर, मात्र हा वाईड आहे. अजून एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. 12.5 धावा प्रति षटका मागे आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 15. म्हणजे या मॅच मध्ये एक्सर बी संघ अगदी स्टेटमेंट देतोय की यस आम्ही आलोय. अजून एक चांगला फटका आहे इथे. हा झेल होणार का? स्वातीश भोईर एका हातामध्ये झेल टिपण्यासाठी गेलेत, मात्र इथे काही धावा अजून मिळतील. तिसऱ्या धावेसाठी जाणार काय? दोन्ही फलंदाज यस गेलेत, मात्र फलंदाज बाद. क्या बात आहे, काय डिसिजन आलाय पंचांचा. फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होत आहेत तिसरी धाव घेताना. मात्र या एकूणच ओव्हर मध्ये जी कामगिरी राहिली ती अफलातून आहे अरुणची. वेल प्लेड अरुण. 2 षटकार ठोकलेत आपल्या टीमसाठी आणि आपल्या टीमला या पहिल्याच ओव्हरमध्ये जे बॅटल आहे ना ते बॅटल जिंकून दिलंय ते म्हणजे अरुणने. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचंय प्लीज. चला लवकर जा. काय बॅटिंग केलंय सुपर. थँक्यू. 50 करायचे आहेत, 17 झालेत. अजूनही पहिले षटक सुरू आहे. नॉन स्ट्राईक एंडला आता भावेश. या मालिकेत दमदार कामगिरी राहिले आणि त्यामुळे निश्चितच आता नजरा आहेत भावेशकडे. मात्र गणनीला कारभारी. हा फलंदाज आता स्ट्राईक एंडला आहे. प्ले अँड मिस. इथे हा चेंडू येते निर्धाव. पहिल्या षटकात 17 धावा खर्च केलेत नयन म्हात्रेनं. आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायच्या 33 धावा, म्हणजे षटका मागे जर बघायला गेलं तर 11 धावा प्रति षटका मागे. मागच्या सामन्यात देखील असंच इक्वेशन आपण पाहिलं होतं आणि 18-33 ची ती मॅच निश्चितच जबरदस्तरित्या झाली होती. मात्र इथे स्वातीश भोईर. हे षटक टीम मुर्दासाठी इम्पॉर्टंट आहे. स्वातीश भोईरची सकाळची कामगिरी जर बघितली तर पहिले षटक हाताळलं होतं, 2 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते. दुसरं षटक त्यांनी दुसऱ्या मॅच मध्ये हाताळलं,
3 धावा दिल्या, 1 गडी बाद केलाय. म्हणजे आतापर्यंत 2 षटकामध्ये फक्त 5 धावा आणि 3 गडी बाद केलेत. अफलातून गोलंदाजी राहिले, त्यामुळे तो या मॅचचा टर्मिनेटर ठरेल का, ही वेळ आता आली आहे. स्वातिशला डिलिव्हर करावं लागेल आपल्या गावासाठी, आपल्या मुर्द्या गावासाठी. तर दुसऱ्या बाजूला भावेश काय बॅटिंग केलंय. जोपर्यंत जया वेळेपासून त्याचं रक्त सांडलंय तो अगदी चौताळलेला वाघासारखा आहे. यावेळेला आपण फटका बघा, बॅकफुटला खेळलेत, ऑन साईडला टर्न केलाय. कुमार चेंडू उचलेपर्यंत 1च धाव. मात्र हा काय मॅजिकल प्लेअर आहे घणनीला कारभारी. या खेळाडूला कुणीच आऊट घेत नाही. काय मॅजिकल प्लेअर आहे खरंच, काय वर्णन करू या खेळाडूचं मी. आणि या माणसावर फिदा आहेत, सगळेजण फिदा आहेत की बाबा तू खेळ. स्वातिश भोयर ओ पॅडल स्विप करायला गेले. चेंडू मात्र आय थिंक ऑन द पॅड आलाय किंवा काय, दुसऱ्या धावेसाठी येणार का नाही. रोहिदासनं थोडीशी चूक केली, लवकर थ्रो देणं गरजेचं होतं. लवकर थ्रो देणं गरजेचं होतं, कारण तुमच्या हातामध्ये 1 सेकंदापेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकत नाही चेंडू. ही बेसिक चूक झाली आणि इथे या 2 धावा कंप्लीट झाल्या. लेग बायचा इशारा झालाय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. या 2 धावा इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. या 2 धावा इम्पॉर्टंट आहेत. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एक्झॅक्टली 20. हो, यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडचा वापर आहे. हितेश आहे तिकडे, पॉइंट वरून येतोय. 1च धाव. थ्रो लगेच दिलाय, गरज नव्हती. या अजून 2 धावा. गरज आहे का या गोष्टीची. मात्र इथे आपण बघतोय 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. कारभारी यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. आता सध्या ते दमानच खेळत आहेत आणि चांगलं क्रिकेट खेळत आहेत. मात्र सध्या आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये काहीतरी चर्चा करताना दिसतील की ते रिटायरमेंट घेऊ शकतील की काय या गोष्टीकडे, कारण 9 चेंडू झालेत. त्यामुळे निश्चितच येस सर. शशी यांनी स्ट्राईक घेतलं होतं, त्यामुळे निश्चितच कारभारींना अजून काही वेळ काढावा लागेल. मात्र ही मॅच चांगल्या पद्धतीने पुढे सरकते. टीम एक्सर बी साठी सगळं काही चांगलं सुरळीत सुरू आहे. हा डिसिजन घेणं किती कठीण असेल किंवा किती चांगला असेल ही गोष्ट नक्कीच विचाराधीन घ्यावी लागेल. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. करायच्यात अजूनही 28 धावा. क्या बात आहे. पेनकर पडाचा 3रा संघ येतोय. ऑन साइडला हा फटका किती धावा देऊन जाणार आहे. 22 लगेच येत आहे. दुसऱ्या धावेसाठी थ्रो दिला जातोय. या 2 धावा अजूनही कंप्लीट होणार का. तर कारभारीला पूर्ण कॉन्फिडन्स आहे, मला कोण बात करणार नाही. त्यामुळे एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण लक्ष घालूया. 24 झाले आहे. 26 ची गरज आहे. यावेळेला इथे मात्र ओ फलंदाज इथे बाद होतोय आणि बाद झाल्यानंतर खुश कोण आहे बघा. याही गोष्टी असतात. आगरी कोळी क्रिकेटची ही किमया आहे. अगदी आपण जर नियमावली बघितली तर एक मोठं बुकलेट आहे आगरी कोळी क्रीडा मंडळाचं आणि त्या नियमानुसार सगळे क्रिकेट खेळतात. तेही कमी पडतंय. संकेत पाटील करा अजून नियम. थँक्यू डीजे. हो, पेनकर पाड्याचे कॅप्टननी मला वाटतं एक फतवा जारी केलाय का काल की तुम्ही एकटं याल तर तुमच्या बरोबर 15 जण आणा, असा काहीतरी फतवा होता. काय हवंय. स्कोर झाला 24 मला वाटतं. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. अजूनही करायच्या 26 धावा. गणलीला कारभारी चांगली बॅटिंग. ते बाद झालेत.
13 चेंडू 26 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. कुणी जिंकू शकेल? नवीन बॅटर महेंद्र, रणजित मैदानाच्या आतमध्ये. संजय, वेलकम वेलकम. सर्व प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चंद्रकांत दादा, आणि जल्लोष आहे. मला वाटतं जत्रा आज इकडेच आहे. जाऊ नका. 13 चेंडू 26 ची गरज आहे. प्रति चेंडू मागे 2 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय रणजित, भावेशला साथ द्यायला. हे दोन्ही बॅटर आपण बघतोय जर्सी परिधान केले, ती म्हणजे शिवबा प्रतिष्ठानची, आणि गोलंदाज सुद्धा शिवबा प्रतिष्ठानची जर्सी परिधान केलेला आहे. मॅन ऑफ द मॅच घेतलेले खेळाडू आमने सामने. ऑन साइडला हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू बॅटची कड घेऊन आला. फायनल रिझन मध्ये 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? यस जाणार. कॉल दिलाय. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. या 2 धावा. मी मगाशी देखील म्हटलं होतं की तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. हे मैदान अप्रतिम आहे, मात्र या मैदानावर तुम्हाला अंदाज बांधून क्षेत्ररक्षण करावं लागेल. इथे थोडंसं आता संघ बॅकफूटवर आहे. आता 12 चेंडूत 24 धावांची गरज आहे. अजूनही ही मॅच पूर्णपणे बॅलन्सिंग आहे आणि वारंवार आपण बघतोय मेसेज जात आहेत. 12 चेंडू 24 धावा. कोण जिंकेल सामना? कोण असेल अंतिम फेरीमध्ये? आणि कोण असेल निश्चितच या एकूणच मालिकेचा विजेता? प्रश्न आहेत, उत्तरे मिळणार आहेत. अनेक जणांनी आम्हाला सहकार्य केलंय, त्या सर्व दात्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार RK क्रीडा मंडळातर्फे. मुर्दा संघ इथे फायनलला गेला तर 5,000 रुपये आहेत संदीप मोहन पाटील साहेब यांच्या माध्यमातून, आणि फायनल मारली तर त्यामुळे थोडासा कठीण पेपर आहे. खेळावा लागेल त्यांना, अजून घाम गाळावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला एक्सर बी संघासाठी देखील पारितोषिक आहे. सन्मान्य कार्याध्यक्ष प्रकाशजी ठाकूर यांच्या माध्यमातून 5,000 रुपये आणि सचिव भगवान दादा पाटील यांच्या मार्फत देखील 1,000 रुपये आहेत. कुंदन येतोय. मिस्त्री गोलंदाज. टप्पा पडल्यानंतर चेंडू आत वळालाय, मात्र लाईन खराब आहे. वाईटचा इशारा. अजून 1 धाव फलकावर. आता बालामध्ये करायच्या 23 धावा. उघडा डोळे, बघा नीट, पाहत राहा सामना. ग्रेट मॅच. हो, यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता. इथे थोडासा आज चेंडू टाकलाय. गुड बॉलिंग बाय कुंदन. आज कुंदन एक वेगळा गोलंदाज ठरलाय. त्याची फिरकी चाललंय, कारण त्याच्यासाठी ही नंदनवन विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे पेंडकर पाडा. चौथा संघ आलाय का? हो, किती बस आल्या पेंडकर पाडा संघाच्या पाहूया आपण. हॅलो, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या पेंडकर पाड्यासाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. यावेळेला हा चेंडू थोडासा जास्त बाहेरून लँड केलाय. पंचाचा पुन्हा एकदा इशारा येतोय, वाईटचा इशारा. हॅलो, देवळातून फतवा काढलाय, गाव खाली करा. मला वाटतं पेंडकर पाड्याचा सगळे खेळाडू इथे प्रेक्षक येत आहेत आमच्या पंचांची कामगिरी बघायला. यावेळा चांगला फटका. खराब क्षेत्ररक्षण. इथे काही धावा मिळतील. हितेश आहे तिकडे. धाव संख्या अजून मिळेल, कदाचित 3री धाव देखील इथे मिळेल. कॉल दिलाय आणि या 3 धावा. गुड क्रिकेट बाय टीम एक्सरबी. याच्या अगोदर वाईड होता, अजून एक वाईड होता. तब्बल या ओव्हरमध्ये जर बघितला तर निश्चितच 5 धावा आलेत. त्यामुळे संघाची धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 31 वर. अजूनही 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 10. सेमीफायनल कोण जिंकणार? क्या बात आहे पेंडकर पाडा. मनापासून आनंद झाला. जितके प्रेक्षक मी पेंडकर पाड्याला पाहिले नाहीत, तितके प्रेक्षक आज मोर्यामध्ये येत आहेत. क्या बात आहे. हा सपोर्ट आहे. ओ, लो फुलटा डिलिव्हरी होती. हा फटका फसलाय. 1च धावसंख्या 32. RK मोरवा सेंगळाला विनंती आहे, एक वेगळा मांडव घाला प्लीज. भेंडीची झाडं ठेवलेली आहेत आपण त्यासाठी. क्या बोला, आम्ही पार बांधलेत, चौथरी बांधलेत आम्ही. बसून घ्या प्लीज. सेमीफायनल मॅच सुरू आहे. मुर्दा वर्सेस एक्सरबी. 9 चेंडू मध्ये करायचे आहेत 18 धावा. कुंदन शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. मोठा फटका येणार. 6 धावा. हा खराब चेंडू आणि खराब चेंडूवर प्रहार. 6 धावा.
थँक्यू डीजे. अगदी क्रुशल मोमेंट वर आलेला षटकार टीम एकसर 20 साठी. आता 12 धावांची गरज आहे. हा चेंडू हाताळायची गरज का भासली हा देखील प्रश्न आहे. यावेळेला इथे नो बॉल आहे. आता लाईन खराब झाली आहे कारण 2 वाईड 1 नो बॉल 1 शॉर्ट बॉल त्याच्यावर धावा आलेत. जो खेळाडू आतापर्यंत धावा देत नव्हता त्याच्या आतापर्यंत षटकात धावा जर बघितल्या तर तब्बल 12 धावा आलेत. षटकार इथे मॅच जवळ आपण बघतोय हातात आली आहे. टीम एकसर्वीच्या काय कामगिरी राहिलंय. भावेश मी म्हटलं होतं ना या माणसाने रक्त दिलंय आज मैदानाच्या आतमध्ये आणि रक्त दिलेला वाघ हा वेगळा असतो. अफलातून बॅटिंग भावेची. गुडीजी 5 धावांची गरज आहे. 45 धावा झालेत. 5 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7. या वेळेला आपण बघतोय चेंडू हवेत आहे. अजित आहे झेल खाली. हा झेल इम्पॉर्टंट आहे. वेट गुड कॅच. बाद होईल फलंदाज. अजूनही 5 धावांची गरज आहे. मात्र या षटकात लईलूट झाले धावांची. 2 षटकार आलाय. त्याच्यानंतर निश्चितच 2 वाईड 1 नो बॉल आली आहे. 3चा फटका देखील आलाय. त्यामुळे भरपूर धावा तब्बल 18 धावा 20 धावा 19 धावा या षटकामध्ये आलेत. वेलकम स्वप्नील. तुझंही स्वागत आहे मित्रा. तूही खेळणार का? थँक्यू डीजे. 5 धावांची गरज आहे. विजयासाठी 5 धावांची गरज आहे. चेंडू हातात असेल आता लाला माचीच्या. तो काही चमत्कार करून दाखवेल का? मात्र ही मॅच अजूनही संपलेली नाही आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे विजयी घोषित करू शकणार नाही आम्ही एकसर बीला. त्यामुळे या 5 धावा बनवाव्या लागतील आणि कंपल्सरी या 5 धावा बनवाव्या लागतील कारण तुमच्या विकेट्स 4 गेलेत. कारण मुर्दा संघाचे 3च गडी बाद झाले होते. त्यामुळे या 5 धावा तुम्हाला 6 चेंडूमध्ये मुर्दा संघाच्या 2च विकेट गेल्या होत्या. त्यामुळे या 5 धावा एकसर बी लक्षात घ्या तुम्हाला कराव्याच लागतील. पाच धावांची गरज. रणजित आहे मॅच मध्ये स्ट्राइक वर आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन नितीश केणी. लाला वर्सेस रणजित. चांगलं कॉन्टेस्ट आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे. भरपूर लांबून टाकलेला चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण या घडीला इथेच झालंय. 1च धाव. 4 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक आहेत. चला टीम पेनकर पडा शशिकांत भाऊ. चला 11 खेळाडू निवडा 48 मधून. वॉर्मअप करायला हरकत नाही. हॅलो गुड्डू. नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे. चांगला फटका आहे. गॅप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मात्र या 2 धावा नाही मिळणार. 1च धाव. क्या बात आहे. गुड थ्रो. चांगलं फिल्डिंग. अजूनही 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. अजून काही घडेल का या मॅच मध्ये? मात्र कंपल्सरी करायच्या लक्षात घ्या. 4 चेंडू 3 धावा. मागच्या ओव्हर मध्ये लागलेले षटकार लक्षात राहतील मुर्द्याला. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. या गोष्टी घडतात. मात्र चांगलं क्रिकेट दाखवले थ्रू आउट आज दिवसभर या दोन्ही टीमनं. फुल टॉस डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल इम्पॉर्टंट आहे. वॉट अ कॅच. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण शर्यत देखील संपलेली नाहीये. 3 चेंडू 3 धावा. वा काय सामना आहे. इंग्लिश गाणी माय मना डार्लिंग डार्लिंग ती बोलत होती मी समजलो नाही तिची बोलणी. हॅलो भोईर परिवार काय आवाज नाही आहे तुमचा. जर आवाज करा ना. प्रसन्ना अरुण भोईर अमोल गोपेश्वर कुछ तो आ जाना चाहिए रे. नाही ठीक आहे गावातल्या गावातच द्या मग.
3 चेंडू 3 धावा कंपल्सरी आहेत तर टीम एक्सर बी ला. मात्र ही मॅच सेमीफायनल मॅच नक्कीच लक्षात राहील. काल देखील सेमीफायनलची मॅच अगदी आपण बघतोय विकेटवर जिंकले टीम पेणकरपाडा. त्यामुळे आगरी कोळी क्रिकेटची क्रेज बघा किती आहे. इथे पैसा इन्व्हॉल्व नाहीये, इथे फक्त प्रेम इन्व्हॉल्व आहे. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू मध्ये 3 करायचे आहेत. नंदू चांगला फटका आहे. 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे. आता 2 मध्ये 2 शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाईल का? कारण आता नितेश केणी स्ट्राईक एंडला आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये किती खेळाडू आणले जातील आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर किती खेळाडू ठेवले जातील याचा निर्णय नक्कीच मिळणार आहे. मात्र दोन्ही संघांनी जबरदस्त एफर्ट दिलेत. माझी एक कळकळीची विनंती आहे आमच्या सगळ्या क्रीडा प्रेक्षकांना, जर सामना आवडला असेल तर या दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो. अफलातून क्रिकेट. 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी. क्या बात आहे. संदीप पाटील टेन्शन मध्ये आहेत. 2 चेंडू 2 धावा. कोण जिंकणार? अजून वेळ जाईल. लाला माची वर्सेस नितेश. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मुर्दा की एक्सर बी. सुपर मॅच. स्लो डिलिव्हरी आहे. काय चेंडू हाताळलाय. बॉल डेड झालाय. क्या बात आहे. फलंदाज तिथे बादचा प्रश्नच नाहीये. चेंडू आय थिंक तिथे डेड झालाय. जितू पाटील यांनी यशच्या उद्ध्वस्त केल्या होत्या. 1 चेंडू 2 धावा. जबरदस्त मॅच. कंपल्सरी आहे. भैर परिवार ताल्या वाजवा रे. तर येस लिटिल किंगडम प्री स्कूलच्या सन्माननीय विभा पाटील मॅडम इथे उपस्थित होताना दिसत आहेत. त्यांचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम मॅडम. या आपलं स्वागत आहे. स्वर्गीय गोविंदराजी पाटील म्हणजे त्यांचेच आजोबा यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण खेळतोय मास्टर चषक आणि त्या इकडे उपस्थित होत आहेत अशी माहिती मिळते आणि त्यांचं स्वागत आपण इथे करणार. मात्र ही मॅच अगदी केमिकल लोचा करणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये एक्सर बी संघ अगदी काही चेंडू ठेवून आरामात जिंकणार. मात्र कालाय तस्मे नम. क्रिकेट जे नियतीच्या मनात आहे त्याच्या पुढे आम्ही काहीच करू शकणार नाहीये. आता 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेस. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मात्र लालाचं कौतुक, हा चेंडू हाताळण्यासाठी जिगरा लागतो आणि तो चेंडू त्याने हाताळलाय. वेल बोल्ड. एक चेंडू 2 धावा. क्लायमॅक्स वर क्लायमॅक्स. राजेश पाटील यांच्या मनात काय चाललंय? जेसीबी के पोखलन. वा वा वा. काय सामना आहे. अगदी उत्सुकता ताणवलंय या मॅचने. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे लवकर गोळी खा तुम्ही. काल आमच्या स्वप्नीलला पॅन्टाप्राझोल आणले ज्यांना गॅसचा त्रास आहे. 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी नितेशला कराव्याच लागतील आपल्या टीमसाठी. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागेल. पंच बघतायत. काय म्हणताय? जरा प्लीज साइड स्क्रीन समोर बाजूला. प्रशांत. 1 चेंडू 2 धावा. मुर्दा की एक्सर बी. क्या मॅच आहे. यावेळेला हा फटका गॅप मध्ये धावा मिळणार आहे तिथे. स्वातिश भोईरचा हा थ्रो नाही हातामध्ये. 2 धावा कंप्लीट. एक्सर बी संघानं सामना जिंकलाय. मात्र निश्चितच ओहो नितेश नाराज आहे तिकडे. समोर टाकायला पाहिजे होता.
वा 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 वा, काय मॅच झाले, काय मॅच झाले. दोन्ही संघांनी मन जिंकलेत, अगदी मन जिंकलेत. अवरे वेवण आव तर जमाय आयव, दारून बाटलं लायव तर जमाय आयव. अवरे वेवण आव तर जमाय आयव, दारून बाटलं लायव तर जमाय आयव. जमाई आयो ने हूँ लाइव, जमाई आयो ने हूँ लाइव. देसी मुर्गी हाथे पोटली लाइव, देसी मुर्गी हाथे पोटली लाइव. जमाई आयो ने हूँ लाइव, जमाई आयो ने हूँ लाइव. देसी मुर्गी हाथे पोटली लाइव, देसी मुर्गी हाथे पोटली लाइव. घोडे चढी आयो तर जमाई आयो. काय मॅच झाले, काय मॅच झाली. स्वागत करूया आपण लिटिल किंगडम प्री स्कूलच्या सन्माननीय विभा मॅडम यांचं. वेलकम वेलकम, स्वागत आहे तुमचं. आणि निश्चितच आज आम्ही इथे मिस करतोय, पिंटूला देखील मिस करतोय. पिंटू US ला आहे, मात्र त्याला आम्ही नक्कीच मिस करतोय. आणि आपण विभावरी यांचं स्वागत करूया, कारण स्वर्गीय गोविंद धीराजी पाटील त्यांचेच आजोबा